मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत येतील। मित्रांनो, जालना जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रिक्त असलेल्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 735 आपले सरकार सेवा केंद्र करता इच्छुक आणि पात्र व्यक्तीकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। अर्ज हे आज 6 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होणार असून 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे। askjalna.recruitonline.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून 12वी उत्तीर्ण MSCIT किंवा CCC अशा प्रकारे कॉम्प्युटर शिक्षण असलेल्या, याचप्रमाणे CSC धारक असलेल्या, स्वतःची जागा असलेल्या आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवाराला या आपले सरकार सेवा केंद्र करता अर्ज करता येणार आहेत। अर्ज करण्यासाठी रिक्त असलेल्या जागांची यादी या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जर आपलं गाव असेल, हे सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, ज्याच्यामध्ये 100 चौरस फूट कार्यालय असेल, 2 लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर, लेझर प्रिंटर, स्कॅनर, बायोमेट्रिक उपकरण, वेबकॅम, विजेची उपलब्धता, इंटरनेटची उपलब्धता, या सर्व सुविधा असतील तर आपण या आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकता। याच्यामध्ये प्रत्येक बाबीसाठी मार्क देण्यात आलेले आहेत। CSC ID नसेल तरी अर्ज करू शकता, परंतु असेल तर त्याच्यासाठीचे अतिरिक्त गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आणि अशा प्रकारे या रिक्त असलेल्या जागांकरता आजपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। याच्या जाहिरातीची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी आपण रिक्त असलेल्या ज्या जागा आहेत त्या आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे। askjalna.recruitonline.in या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता नोंदणी करण्यासाठी लिंक आहे, जाहिरात या ठिकाणी आपण पाहू शकता। आणि जर नोंदणी केलेली असेल तर डायरेक्टली आपल्याला लॉग इन करायचं आहे। जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला याच्यामध्ये नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणीची पहिली प्रक्रिया असणार आहे। याच्यामध्ये नोंदणी करत असताना अर्जदाराचं पूर्ण नाव, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि आपल्याला जो लक्षात राहील असा पासवर्ड सेट करून आपल्याला ही नोंदणी करायची। याच्यामध्ये डेट ऑफ बर्थ, ईमेल ID, मोबाईल, आधार हे कंपल्सरी असणार आहे। अशा प्रकारे सर्व माहिती देऊन आपल्याला नोंदणी करायची आहे। नोंदणी केल्यानंतर आपला आधार नंबर आणि आपण जो पासवर्ड सेट केलेला आहे त्यानुसार आपल्याला लॉग इन करता येणार आहे। लॉग इन साठी आपल्याला आधार नंबर, पासवर्ड, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। हे लॉग इन केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्ड दाखवला जाईल। डॅशबोर्ड वरती आपण याच्या अंतर्गत ज्या ज्या बाबी पूर्ण करायच्या त्या बाबी आपल्याला याच्यामध्ये सांगितल्या जाणार आहेत। ज्याच्यामध्ये अर्ज भरणं असेल, याचबरोबर याच्या ज्या काही प्रक्रिया असतील इतर, त्या प्रक्रिया सुद्धा आपल्याला याच्यामध्ये दाखवल्या जाणार आहेत। याच्यामध्ये ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर क्वालिफिकेशन म्हणजे प्रोफाईल आपला आधी भरायचे, माहिती पूर्ण, त्याच्यानंतर आपलं क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर आपला फोटो आणि सिग्नेचर दिलेल्या साईजमध्ये अपलोड करायचे। याच्यानंतर आपलं जिओ लोकेशन द्यायचे, ज्या ठिकाणासाठी आपण अर्ज करत आहात त्या ठिकाणाचं लोकेशन द्यायचंय। याच्यानंतर CSC डिटेल द्यायच्यात की ज्या ठिकाणी आपलं CSC सेंटर आहे त्याचा फोटो आपल्याला द्यावा लागणार आहे, त्याचं लोकेशन द्यायचंय, CSC चा फोटो द्यायचा आहे। याच्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट सर्व अपलोड करायचे आणि याचं पेमेंट केल्यानंतर आपला हा अर्ज पूर्ण होणार आहे। अशा प्रकारच्या प्रक्रिया तुम्हाला याच्यामध्ये पार पाडाव्या लागणार आहे। अशा प्रकारे एक एक स्टेप कंप्लीट करत आपल्याला हा पूर्ण अर्ज या ठिकाणी भरायचा आहे। फोटोसाठीची साईज आपण पाहू शकता 160 बाय 200 पिक्सेलचा फोटो लागणार आहे, 20 KB पेक्षा छोटी साईज असावी। सिग्नेचर 160 बाय 60 पिक्सेलचे असणारे, 10 KB पेक्षा छोटी असावी। त्याच्यानंतर आपल्याला लोकेशन आपले अपलोड करणं असेल किंवा इतर माहिती असेल, ही सर्व माहिती करायची आहे। CSC चा जिओ टॅगिंगसह फोटो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे। आणि हे सर्व झाल्यानंतर, पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला पेमेंट करून हा अर्ज सबमिट करायचा आहे। अशा प्रकारचे हे अर्ज 20 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या या 735 जागाच्या जाहिरातीच्या संदर्भातील ही एक महत्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। यापूर्वी सुद्धा सातारा जिल्ह्यातील, वर्धा जिल्ह्यातील, गडचिरोली जिल्ह्यातील किंवा इतर रिक्त असलेल्या ज्या ज्या जागांची जाहिरात आली त्याची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि इथून पुढे सुद्धा ज्या रिक्त जागांसंदर्भातील माहिती येईल, अपडेट येईल, ते अपडेट सुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।